महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत मिरचीचे लोणचे. त्यासाठी मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या तिखट मिरच्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सपक किंवा तिखट मिरच्या घेऊ शकता. आणि ह्या धुण्याच्या आधी आपल्याला देठ काढायचे नाहीत. धुतल्यानंतर आपल्याला या मिरचीचे देठ काढायचे आणि धुवून एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून ह्या पुसून घ्यायच्यात, जेणेकरून मिरचीमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. तर आपल्याला आवडीप्रमाणे आपण याचे कट मारून घेणार आहोत किंवा अख्ख्या मिरचीला पण आपण कट मारून टाकू शकतो. तर चला आपण कट करून घेऊयात. आपण मिरची कट करून घेणार आहोत. ही पहा, मी अशा प्रकारे मिरचीला एक कट मारते आणि मग मी छोटे छोटे काप करते. तर आपल्या आवडीप्रमाणे आपण काप करून घेऊ शकतो. असे क्रॉसमध्ये करा किंवा अखंड मिरच्या तुम्ही टाकू शकता. तर अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या ह्या कट करून घेऊयात. तर आपण मिरची कट करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला हा एक मोठा चम्मच मीठ टाकून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला एक मोठा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित लावून बाजूला ठेवून देऊयात आणि मसाल्याची आपण तयारी करूया. तर हे आपण बाजूला ठेवून मसाला तयार करूयात. आपण मसाला तयार करूयात. 2 चम्मच मोहरीची डाळ घेतलेली आहे, थोडीशी मेथी दाणे घेतले, 2 चम्मच धणे आहेत, 2 विलायची, 1 दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 4 लवंग आहेत, 1 चम्मच जिरे आहेत, 1 चम्मच शोप आहे, थोडंसं हिंग आहे, पावडर हिंग आहे, खडा हिंग असेल तर खूप छान, आणि 1 चम्मच अख्खी मोहरी आहे. तर आपल्याला हे सर्व साहित्य थोडंसं पॅनवरती आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये ओलसरपणा राहणार नाही. आणि मोहरीची डाळ पण आपल्याला एक मिनिटासाठी आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे. तर आपण हे साहित्य आधी घेऊयात आणि नंतर मोहरी थोडीशी 2 सेकंदासाठी आपण थोडीशी शेकून घेऊयात. मसाले आपले 2 सेकंदासाठी फ्राय करून घेतलेत आपण. तर हे मिक्सर जारमध्ये आपण टाकून घेऊयात. मोहरीची डाळ पण आपण 1 सेकंदासाठी थोडीशी ड्राय करून घेऊयात. जास्त वेळ नाही ठेवायचं याला. मसाला हा आपला वाटून झालेला आहे. तर असा मोठा हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आणि 1 छोटी वाटी तेल मी गरम करण्यासाठी ठेवत आहे. तेल हे उकळत आहे आणि यामध्ये मी अख्ख्या लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत 10. तर ते आपल्याला चांगले लालसर होऊ द्यायचे. तापून मी थंड थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि कोमट तेलामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. तर मी ही कलरची अर्धा चम्मच लाल मिरच टाकत आहे. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता किंवा नाही, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही. हळद टाकतोय. आपण हा वाटून घेतलेला मसाला, अख्खी मोहरीची डाळ आणि हे एक तमालपत्र हे आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून एक अर्धा तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. मसाला टाकून घेतलेला आहे. तर तो थंड झालेला आहे आणि हा मसाला आपल्याला मिरचीवरती टाकून घ्यायचा आहे. मिरचीला व्यवस्थित हा मसाला लावून घ्या. आणि हे लावल्यानंतर
आपल्याला हे ड्राय भरणीमध्ये, जेणेकरून ओलसरपणा अजिबात नसला पाहिजे. प्लास्टिक ऐवजी आपण काचेचीच भरणी वापरलेली चांगली. आणि तुम्हाला मिरचीचे लोणचे हे कसे वाटले मैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.